नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी या आठवड्यात आपल्या कुटुंबातील सदस्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे आणि त्यांना आपल्या गुपिताबद्दल सांगणे यामुळे आपल्या मानसिक ताणतणावात वाढ होऊ शकते. म्हणून प्रत्येकाला तेवढेच सांगा जितके त्यांना सांगण्यालायक आहे, अन्यथा आपली प्रतिमा खराब होऊ शकते. या सप्ताहात चंद्र राशीपासून पंचम भावात शनी स्थित असल्याच्या कारणाने कार्यक्षेत्रात तुम्हाला इच्छेनुसार काही सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतील. कारण शक्यता आहे की तुम्ही ज्या रणनीतीने किंवा योजनेने काम करत होते ते यशस्वी होण्याने तुम्हाला दुसऱ्यांसोबत मोकळ्या प्रशंसेची प्राप्ती होईल. यामुळे ऑफिसमध्ये तुमचा एक वेगळाच प्रभाव विकसित होऊ शकेल. या कारणाने आता प्रत्येक जण तुमच्या सोबत बोलण्यात आवड घेईल. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांवर त्यांच्या करिअरबद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून अतिरिक्त दबाव येईल, ज्यामुळे ते शिक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम होणार नाहीत. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की जर आपले करिअर आपणच निवडले असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये. म्हणूनच ही गोष्ट स्वतः समजून घ्या आणि आवश्यक असल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यासमवेत बसून त्यांच्याशी चर्चा करा. तुमचे गरजेपेक्षा अधिक खाण्याचे शौक तुम्हाला बदलण्याची आवश्यकता असेल, कारण या काळात तुम्ही स्वतःच्या या खराब सवयीमध्ये बदल घेऊन येण्यासाठी योग्य प्रयत्न करताना दिसाल. यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करताना दिसाल. या सप्ताहात दुसऱ्यांच्या हिस्स्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काही मोठा फायदा होईल. या कारणाने तुम्ही काही नवीन घर किंवा वाहन खरेदीचा प्लॅन करू शकता. नवीन सामान खरेदीने घरातील सदस्य तुमच्याशी आनंदाने वागतील. उपाय: नियमित 24 वेळा ओम भार्गवाय नमःचा जप करा. वृश्चिक राशी चंद्र राशीपासून 6व्या भावात बृहस्पती स्थित होण्याच्या कारणाने जर तुम्हाला आतापर्यंत कुठलीही आर्थिक समस्या येत होती तर तुम्हाला या सप्ताहात त्यांच्या बाबतीत विचार करून चिंता करण्याच्या ऐवजी काही असे करण्याची आवश्यकता असेल ज्यामुळे तुमच्या कमाईमध्ये वाढ होऊ शकेल. यासाठी तुम्ही आपले मित्र, जवळचे किंवा मोठ्या व्यक्तीसोबत विचार करून काही गरजेचा निर्णय घेऊ शकता. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक उत्तरदायित्वात वृद्धी होईल. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव असताना दिसेल. अशात येणारी विपरीत परिस्थितीच्या बाबतीत आतापासूनच विचार करून त्याचा अनुमान लावून चिंतित होण्यापेक्षा त्यांच्यासाठी तयार राहण्याकडे प्रयत्न करा. या राशीचे जातक या आठवड्यात कामावरून सुट्टी घेऊन आपल्या भावंडासह घरी चित्रपट किंवा सिनेमा पाहू शकतात. असे केल्याने आपण घरातील लोकांमधील प्रेम वाढवू शकाल, परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जे विद्यार्थी काही व्यावसायिक शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ सामान्य रूपात अधिक शुभ राहू शकते. यासोबतच त्यांना आपल्या शिक्षणात काही उत्तम प्रदर्शन देईल. बऱ्याच संधी प्राप्त होतील, म्हणून तुम्ही आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. या सप्ताहात तसे तर स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वस्थ समजता, कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात
योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्याची यशस्वी व्हाल. उपाय: नियमित 27 वेळा ओम भौमाय नमःचा जप करा. धनुराशी, या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतोषी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 3ऱ्या भावात स्थित असण्याच्या कारणाने चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या 5व्या भावात स्थित होण्याने जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकरच दुप्पट करू शकता. कौटुंबिक वडीलधाऱ्यांसोबत वादग्रस्त मुद्द्यावरून वादविवाद टाळा, ज्यामुळे आपण आणि प्रियजनामध्ये गैरसमज होऊ शकतात. म्हणूनच त्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे असेल. जर तुम्हाला कार्यक्षेत्रात आधीचे काही कार्य पूर्ण करण्यात काही बाधा येत असेल तर या सप्ताहात तुम्ही त्याला समजून चांगल्या प्रकारे दूर करून यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. यामुळे तुम्हाला आपल्या अधिकाऱ्यांचे कौतुक तर मिळेल, सोबत तुम्ही एक उत्तम उदाहरण देऊन त्यांना प्रभावितही करू शकाल. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत उत्तम परिणाम मिळतील, ज्याची प्रतीक्षा ते मागील बऱ्याच वेळेपासून करत होते. कारण सुरुवातीमध्येच अधिकतर विद्यार्थ्यांचे मन शिक्षणात लागेल आणि त्या कारणाने त्यांना यश मिळेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम बृहस्पतेय नमःचा जप करा. मकर राशी, या सप्ताहात तुम्हाला आपले कुटुंब आणि कार्यक्षेत्राच्या मध्ये योग्य ताळमेळ ठेवण्यात यशस्वी असाल. यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्हाला कुटुंबाचे सहयोगही कार्यक्षेत्रात तुमच्या उत्तम प्रदर्शनाचे मुख्य कारण आहेत. म्हणून घरच्यांसोबत वेळ व्यतीत करून त्यांना आपल्या उन्नतीने अवगत करा आणि त्यांच्या सहयोगासाठी त्यांचे आभार माना. या आठवड्यात ते लोक जे घरापासून दूर राहतात त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळू शकते. यावेळी ते भावनिकदृष्ट्या मजबूत असतील आणि घरगुती भोजनाचा आनंद घेताना देखील दिसाल. अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बळकट ठेवा आणि हे विसरू नका की आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्यापासून दूर राहून परीक्षा देत आहोत. या सप्ताहात स्वतःला नियमितपेक्षा कमी ऊर्जावान वाटेल. अशात तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की स्वतःला गरजेपेक्षा अधिक कामाच्या दबावात ठेवू नका आणि जेव्हा वेळ मिळेल आपल्या कामातून वेळ काढून थोडा आराम करा. यामुळे तुम्हाला आतून ताजा अनुभव होईल. या आठवड्यात आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जोपर्यंत आपल्यासमोर पैसा असेल तोपर्यंत आपला खर्च शक्य तितक्या वेगाने वाढत जाईल. अशा परिस्थितीत सर्व पैसे संपण्यापूर्वी आपल्याला आपले पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागतील, ज्यामधून ते काढणे आपल्यासाठी सोपे नाही. यासाठी आपण ते पैसे आपल्या पालकांना देखील देऊ शकता, कारण येणाऱ्या काळात हा पैसा वापरण्याने तुम्ही स्वतःला बऱ्याच आर्थिक अडचणीपासून वाचवू शकाल. या सप्ताहात तुम्ही काहीही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकडे यशस्वी राहाल.
या काळात बरेच कपल मिळून पिकनिक स्पॉटवर फिरायला जाऊ शकतात. उपाय: शनिवारी दिव्यांग व्यक्तींना दही भात दान करा. कुंभ राशी, या सप्ताहात लाभ प्राप्तीला मजबूत करण्यासाठी आणि नवीन काही सुरू करून तुम्ही आगामी वेळेसाठी मजबूत रणनीती तयार करून योग्य निर्णय घेताना दिसाल. तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि विशेष तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. शिक्षण राशी, भविष्याच्या अनुसार हा सप्ताह तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच संधीपासून वंचित करू शकतो. यामुळे तुमच्या स्वभावात आक्रमकता वाढेल. सोबतच चिडचिडेपणाही उत्पन्न होण्याचे योग बनताना दिसत आहेत. अशात आपल्या भावनांवर काबू ठेवून तुम्हाला अत्याधिक विचार करण्यापासून बचाव केला पाहिजे. या राशीतील प्रौढ जातकांना या सप्ताहात आपल्या आरोग्याची विशेष काळजी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये जाऊन जवळपास 30 मिनिटे चाला आणि जितके शक्य असेल धुळीने भरलेल्या ठिकाणी जाऊ नका. या राशीतील काही जातकांच्या घरात या सप्ताहात कुठल्याही प्रकारचे काही मंगल कार्य संपन्न होण्याची शक्यता आहे, ज्यावर तुमचे बरेच धनही खर्च होईल. परंतु तुमच्याद्वारे पहिलेच धनसंचय केल्याने या खर्चाचा प्रभाव आर्थिक स्थितीला कुठल्याही प्रकारे प्रभावित करणार नाही. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आपल्याला समजेल की घरातील मुले त्यांच्या शिक्षणापेक्षा खेळण्यात जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे आपण निराश व्हाल आणि आपण या दिशेने योग्य निर्णय घेऊन त्यांच्यासाठी काही कठोर नियम बनवू शकता. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मीन राशी, या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे, त्यांच्यावर आपले नियम लादण्याची आणि त्यांचे म्हणणे न ऐकण्याची आपली प्रवृत्ती आपल्या विरोधात जाऊ शकते. कारण यामुळे आपल्या घरात लोकांशी वादविवाद शक्य आहेत, ज्यामुळे आपण इच्छित नसलो तरीही आपल्याला त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना बरेच सकारात्मक बदल दिसतील. खास करून ते विद्यार्थी जे विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ विशेष फळदायी सिद्ध होईल. यावेळी तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा. तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांचा आशीर्वाद घ्या. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.